Welcome back to my channel Bright Spectrum Learning. So today in this video we are going to show you how to teach directions. Yes, so for this you need to do certain preparations. I have made this chart paper. मी चार्ट पेपर बनवलाय. इथे एक ॲनिमल आहे. ॲनिमल आणि काय एलिमेंट्स मी इथे ड्रॉ केले. तिथे फ्रुट्स तुम्हाला दिसेल थ्रू आउट द चार्ट. ओके. नाव ह्याच्यासोबतच मी प्ले कार्ड्स बनवलेले आहेत. प्ले कार्ड्स हे काय आहे, प्ले कार्ड्समध्ये मंकी आहे, ते डायरेक्शन्स काय काय फॉलो करताय ते मी इकडे लिहिलेलं. नाव आय हॅव मेड 5 प्ले कार्ड्स. 5 प्ले कार्ड्स मी बनवलेले आहेत. वेगवेगळे डिरेक्शन्स आहेत त्याच्यामध्ये आणि हे राघूला फॉलो करायचं आहे. विथ दिस तुम्ही कुठलेही एक ऑब्जेक्ट देऊ शकता. राघव नीट फेसेस ना. ओके. आणि कुठलेही एक ऑब्जेक्ट तुम्ही घेऊ शकता. जसं मी जर का बोलेल खाली जायचं आहे किंवा वरती जायचं आहे किंवा लेफ्टला जायचं आहे, राईटला जायचं आहे, तर ते तुम्ही डिरेक्शनसाठी तुम्ही एक काही ऑब्जेक्ट तुम्ही यूज करू शकता. ना वाय इज इट व्हेरी इम्पॉर्टंट. फर्स्ट त्यांची कॉग्नेटिव्ह स्किल्स वाढते. ओके. जसं तुमच्या मुलाला जर का डायरेक्शन्स ऑलरेडी येत आहेत तर हे त्याला मेमराईज करायचं आहे. यू कॅन गिव्ह फॉर अ सेकंड और टू and then you can just remove this card and then let him follow. Okay. समजा येत नाही आहे, न्यू आहे, बिगिनर आहे, नाहीच येत आहे, तर ऑब्व्हियसली तुम्हाला हे मार्कर लागेल ज्याच्याने तुम्ही त्यांना शिकवायचं आहे अप डाऊन लेफ्ट अँड राईट. एका वेळेला एकच डिरेक्शन्स द्यायचे आहे. सपोज आता त्यांना डिरेक्शन माहिती आहे ऑलरेडी, सो यू कॅन गो विथ दिस वन्स. नाही माहीत आहे तर ऑब्व्हियसली तुम्हाला एका वेळेला एक डायरेक्शन्स तुम्हाला दाखवायचे आहे. ना ह्याच्याने काय होणार आहे, इम्प्रूव्हमेंट, व्हिज्युअल ट्रॅकिंग त्यांचं वाढेल. नंतर अटेन्शन स्पॅन इन्क्रीज होईल, सिटिंग टॉलरन्स वाढतील. नंतर त्यांचं फाईन मोटर स्किल्स डेव्हलप होईल, प्रॉब्लेम सॉल्विंग ॲटिट्यूड तयार होईल. ओके. सो दिस आर सर्टन थिंग्स विच कॅन बी इम्प्रूव्ड इन द चाइल्ड. ओके. शॅल वी स्टार्ट? आर यू रेडी? से येस. Say yes. Give me high five. Okay. Come on. Shall we start with this activity? Come on, let's go. Now राघव बिगिनर आहे, त्याला येत नाही आहे, तर आपण कसं सुरुवात करणार आहे. पहिलं तर मी ओके आय जस्ट मेक हिम कम्फर्टेबल. एका वेळेला एकच डिरेक्शन, नो रश, नथिंग. ओके. राघव सी मंकी कुठे जातो? डाऊन जातो. चला डाऊन घेऊन जा मंकीला. नाही, डाऊन इकडे. ओके. परत मंकी कुठे जाणार? डाऊन जाणार. ग्रेप्स. करेक्ट. ठेव तिथे. आता मंकी कुठे जातो? परत डाऊन जातो. ओके. परत मंकी कुठे जातो? डाऊन. व्हेरी गुड. ठेव तिथे व्यवस्थित. ओके. डोंट टच. नॉट टच. आता बघ राघव, मंकी आता कुठे जातो? राईटला जातो. राईटला जा. व्हेरी गुड. लेमन आहे. हा, व्हेरी गुड. परत राघव हात काढ. हा, इथे बघ, मम्मीकडे बघ, खाली बघ. आता अप जातो. मंकी कुठे जाणार? अप. हे बघ राघव, अप. इकडे बघ कुठे जाणार तू? शिफ्ट कुठे करणार? चलो. हा, अप. हे बघ अप. हे बघ मम्मीने कुठे केला? अप. काय खाल्लं त्याने? ग्रेप्स. आता परत अप. चेरी. व्हेरी गुड. ठेव तिथे. हा, हात काढ. हे बघ इकडे लक्ष दे. राघव लुक हिअर. राघव लुक हिअर. आता मंकी कुठे जातो? राईटला जातो. राईटला जा. व्हेरी गुड. राघव परत लक्ष दे. इकडे बघ. इकडे बघ. परत अप. चल अप जा. अप.
चल अप जा, इथे इथे अप. काय खाल्लं काय मंकीने? मंकीने काय खाल्लं? मंकीने काय खाल्लं? लेमन. काय खाल्लं? लेमन. हात काढ आता, हात काढ. तिकडे लक्ष दे. आता राईटला जातो, राईटला जा. इकडे बघ, राईट कुठे आहे? व्हेरी गुड. ऑरेंज. हात काढ. ओ ओ ओ ओ ओ ओ. राघव, इथे लक्ष दे. आता वरती चालला, वरती पाठव मंकीला. इथे ऑरेंजच्या इथे ठेव, ऑरेंजच्या इथे ठेव. हा, आता बघ डायरेक्शन बघ कुठे आहे? अप अप. मँगो. नाही, अप. पायनॅपल. ओके, हात काढ आता, हात काढ. राघव इकडे बघ. आता परत राईटला चालला, राईटला जा, राईटला जा. नाही, इकडून राईट ना, राईट. हे बघ डायरेक्शन बघ, राईट. हे बघ इकडे असं राईटला जा. व्हेरी गुड. इथे बघ परत, मम्मीकडे बघ. हात काढ तिकडून, इथे खाली बघ. हा, खाली जा. डाऊन डाऊन. डॅडी. नाही, डाऊन डाऊन डाऊन. मँगो मँगो. एरो बघ राघव, हे बघ. एरो 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 बाळा, एरो. दिस इज एरो. एरो बघायचं बघ. अच्छा, आता राघव, राघव हे बघ, हे बघ इकडे बघ राघव. आता परत खाली जा, डाऊन. हे बघ राघव इकडे बघ, डाऊन. व्हेरी गुड. ओके, आता बघ राईटला, राईट. व्हेरी गुड राघव. हे बघ आता इकडे बघ मम्मीकडे, इथे बघ खाली बघ, डाऊन. Very good. So this is how you are going to teach your child about direction. I know this is very new concept for Raghav, and once he's he's done with this beginner level, then I'm going to start with this, wherein he has to follow this instruction. Once he knows this as well, then I'm going to show this for few seconds, and then I'll take this card away, and then he has to follow the directions. So first you need to understand की तुमचा मुलगा या मुलगी कुठल्या लेवलला आहे, कुठल्या लेवलपर्यंत पोचले, आणि नंतर तुम्ही ते अकॉर्डिंगली तुम्ही अप्लाय करू शकता. ओके, सो this was my concept. You can tell me whether it was useful for your child or not, and please do write in my comment section. Also, please like, share and subscribe to my channel called Bright Spectrum Learning. Thank you and God bless you all.